परमात्मा एक मार्गाच्या सर्व सेवकांना माझा प्रेमपूर्ण नमस्कार। आज मी तुम्हाला परमात्मा एक मार्गातील असा एक संदेश सांगणार आहे जो प्रत्येक सेवकाने आयुष्यभर लक्षात ठेवला पाहिजे। अनेक लोक भगवानजींना पूजा करतात, आरती करतात, प्रार्थना करतात, मनोकामना मागतात, पण एक प्रश्न आहे, फक्त प्रार्थना केल्याने भगवानजी प्रसन्न होतात का? महात्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या जीवनातून शिकवले की भगवानजीवर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे, पण त्याहून अधिक आवश्यक आहे भगवानजींचे होऊन कार्य करणे। जो सेवक फक्त मागत राहतो पण भगवानजींनी दाखवलेल्या मार्गावर चालत नाही, तो अजून भक्तीचा खरा अर्थ समजलेला नसतो। परमात्मा एक मार्ग आपल्याला शिकवतो की प्रत्येक माणसामध्ये भगवानजींचा अंश आहे, म्हणून दुसऱ्याला दुःख देणे म्हणजे स्वतःच्या श्रद्धेलाच कमी करणे। दुसऱ्याला आधार देणे म्हणजे भगवानजींची सेवा करणे। गरजूला मदत करणे म्हणजे भगवानजीचे कार्य करणे। आज अनेक जण म्हणतात, मी रोज प्रार्थना करतो तरी माझ्या जीवनात बदल का होत नाही? त्याचे उत्तर परमात्मा एक मार्ग अगदी स्पष्ट देतो। प्रार्थना तुमचे मन बदलते, पण कार्य तुमचे जीवन बदलते। फक्त हात जोडून बसल्याने शेतात पीक येत नाही। शेतकरी मेहनत करतो, घाम गाळतो, तेव्हा त्याला धान्य मिळते। त्याचप्रमाणे सेवकानेही श्रद्धेबरोबर सेवा, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म जोडले पाहिजे। बाबा जुमदेवजींनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही। त्यांनी नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार केला। त्यांना वाटत होते की प्रत्येक दुःखी माणसाच्या जीवनात आशेचा दिवा पेटला पाहिजे, म्हणून त्यांनी मानव धर्माचा संदेश दिला। भगवानजींना मोठ्या शब्दांची गरज नसते, त्यांना तुमचे मन पाहिजे, तुमची निष्ठा पाहिजे, तुमची सेवा पाहिजे। जर एखादा सेवक रोज भगवानजीचे नाव घेतो पण घरात राग, मत्सर, खोटेपणा आणि अहंकार ठेवतो तर त्याची प्रार्थना अपूर्ण राहते। पण जो सेवक शांत राहतो, दुसऱ्यांची मदत करतो, संकटातही भगवानजीवर विश्वास ठेवतो आणि मानव धर्माचा मार्ग सोडत नाही, त्या सेवकावर भगवानजीची कृपा नक्कीच राहते। लक्षात ठेवा, भगवानजींचे कार्य म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही, तर कार्य म्हणजे सत्य बोलणे, कार्य म्हणजे आई वडिलांचा आदर करणे, कार्य म्हणजे गरिबाला मदत करणे, कार्य म्हणजे दुःखी माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे, कार्य म्हणजे मानव धर्माचा संदेश प्रेमाने प्रत्येकापर्यंत पोहोचवणे। परमात्मा एक मार्ग आपल्याला शिकवतो की सेवकाने कधीही निराश होऊ नये। आज अडचणी आहेत म्हणून उद्या आशा सोडू नये। संकटे ही कायमची नसतात, पण भगवानजीवरील विश्वास कायमचा असला पाहिजे। अनेक वेळा भगवानजी आपल्या प्रार्थनेचे उत्तर लगेच देत नाही, कारण ते आपल्या शिक्षा देत नाही, तर योग्य वेळेची तयारी करून घेत असतात। जसा आई आपल्या मुलाला योग्य वेळ आली की वस्तू देते, तसाच भगवानजीही योग्य वेळ आल्यावर कृपा करतात। म्हणून सेवकाने कधीही घाई करू नये, विश्वास ठेवावा, सेवा करत राहावी, चांगले कर्म करत राहावे। बाबा जुमदेवजींचा संदेशही हाच आहे की भगवानजीचे होऊन कार्य करा, स्वतःसाठी नव्हे तर मानवाच्या कल्याणासाठी जगा। तुमच्या जीवनातून प्रेम, सेवा आणि सत्य दिसू द्या। त्या दिवशी तुम्हाला समजेल की भगवानजीची कृपा म्हणजे फक्त पैसा नाही, तर मन शांती, धैर्य, योग्य मार्ग आणि चांगल्या माणसांची साथ हेही भगवानजीचे आशीर्वाद आहे। आज आपण सर्वजण एक संकल्प करूया, मी फक्त भगवानजीचे नाव घेणार नाही, तर भगवानजीच्या मार्गावर चालीन। मी मानव धर्माचा आदर करीन, मी सेवा करीन, मी चांगले कर्म करीन आणि शेवटच्या श्वासापर्यंत भगवानजीचे होऊन कार्य करत राहीन। कारण जो सेवक भगवानजींचे होऊन कार्य करतो, त्याला योग्य वेळी आवश्यक ते सर्व भगवानजी नक्कीच देतात।